संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धाकटी पंढरी म्हणून म्हणजे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण आपल्या एकंदरीत सर्व भारतामध्ये म्हणा प्रसिद्ध असलेल्या नारायणगडचा आता एक महत्त्व आता हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे यासाठी हजारो भाविक कायम येत असतात, येथे राहतात, सर्व प्रसाद घेतात, सर्व काही करतात. पण या गडालाच आता एक वेगळाच दृष्टिकोनातून हा नारायणगडाकडं हा भाग यायला लागलेला आहे. कारण श्री क्षेत्र नारायणगड महाराज नारायणगड हे धाकटी पंढरी म्हणून संपूर्ण ठिकाणी ओळखलं जातं आणि या एकंदरीत नारायणगडाचे जे हे होते महंत तर ते शिवाजी महाराज म्हणून ते काम पाहत होते. परंतु त्यांनी आपले जे भाचे आहेत संभाजी महाराज त्यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. आता या नियुक्तीवरून खूप गदारोळ झाला. आपलेच भाचे का केले बाबा, दुसरे का केले नाही, आणि मग त्यामध्ये बरेच दिवस हा वाद चालूच होता आणि या काही लोक या नियुक्तीला विरोधही करत होते. पण आता त्याच्यामधलं हे नियुक्ती का करायची नाही तर त्यामधलं काही सत्य आहे ते ह्या शिवाजी महाराजांनी एक सांगितलेलं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. त्यांनी विश्वस्त बळीराम गवते म्हणजे जे ट्रस्टी आहेत आपल्या या नारायणगडाचे ते, आणि सी बी जाधव हे आहेत म्हणजे चार्टर्ड अकाउंटर, त्यांच्यावर खूप गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी काय केलं, 25 कोटी रुपयाच्या कामासाठी ह्या दोघांनी गडाची बदनामी केली. कारण यांना कंत्राट मिळालं नाही आहे या दोघांना, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तसंच पुतळा बसवण्याच्या नावाखाली पैसे जमा केल्याचा आरोप हा शिवाजी महाराजांनी केलेला आहे, महंत शिवाजी महाराजांनी. आणि त्याच्यावर हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा गवते आणि जाधव यांनी केला आहे. म्हणजे हे बळीराम गवते आणि बी जाधव यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तसे पुरावे बाबा, आम्ही काही भ्रष्टाचार केलेला नाही किंवा 25 कोटी रुपयाच्या कामासाठी आम्ही काही बोललेलो पण नाही आहे. आता असा हा प्रकार असल्यामुळं त्यानंतर 11 मार्च 2025ला नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीचं एक औचित्य साधून शिवाजी महाराजांनी आपले भाचे महंत संभाजी महाराज यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. आता या नियुक्तीला अनेक जणांचा विरोध होता, परंतु हे शिवाजी महाराज महंत यांनी मात्र त्यापासून काही हे केलेलं नाही आणि ते आपल्या याच्यामध्ये ठाम राहिले. आता त्यानंतर याच वादावर आता जे महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर खुद्द महंत शिवाजी महाराज यांनी काय म्हटले ते म्हटले गडाची बदनामी आजपर्यंत जी करत होते ते भक्त नव्हते करत, तर आपण जे नियुक्त केले होते म्हणजे जे ट्रस्टी नियुक्त करण्याचा अधिकार जो असतो तो ह्या महंतांना असतो. तर हे ट्रस्टी आपण जे केले हे तर ह्या ट्रस्टींनीच याच्यामध्ये आपल्या गडाची बदनामी करायला सुरुवात केलेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या 2 जणांचा उल्लेख पहिल्यांदा केला, हे गवते आणि जाधव, आणि त्यांच्यावर त्यांनी गंभीर आरोपही केले. आता हे दोन्ही विश्वस्त आता याला उत्तर देतात आणि ते म्हणतात की आम्ही काहीच केलेलं नाही आहे. त्यामुळं आता हा वाद पेटतो की काय हे महत्त्वाचं आहे. आता हे महत्त्वाचं म्हणजे हे 25 कोटीचा जो निधी हा कुणी आणला तर हा निधी आणला होता विनायक मेटे यांनी आणला होता. परंतु तो आपणच आणला म्हणजे हे गवते आणि जाधव हे म्हणतात की हा निधी आम्ही आणला. आणि मग त्यांना, कारण त्यांच्याबरोबर ते गाडीत गेले होते आपल्या विनायक मेटे यांच्याबरोबर, त्यांना वाटतं मग आम्ही यामध्ये होतो आणि आम्हीच हा निधी आणला होता. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पैसे जमा केले परत, म्हणजे लोकवर्गणी वगैरे इतर ठिकाणाहून, पण तो पुतळा अद्यापही बसवला नाही, ते पैसे त्यांनी तशाच पद्धतीचे ठेवलेत, असा एक प्रकार आलेला आहे. आणि मग हा एक आरोप या एक गवते आणि जाधव यांच्यावर महंत शिवाजी महाराज यांनी केला.
आणि तसंच दुसरं एक सांगितलं की जाधव यांनी ऑडिटही केलं नाही आहे, म्हणजे हाही आरोप त्यांनी त्याचा सांगितला. आता तर हे जे महंत शिवाजी महाराज आहे, हे यांनी सांगितलं ह्या गडाची बदनामी काही कोणी केलेली नाही आहे. तर भक्तांनी तर कोणी केली नाही, पण ट्रस्टने केली. आता भक्तांनी जर मला शिवाय दिल्या, मारलं, तरी मी वर पाहणार नाही. मात्र मी जे ट्रस्टी नेमले होते त्यांनीच आरोपण घणाघात केला की संभाजी महाराजांना परत या गडाचं महंत म्हणून नेमू नका. तर त्याने अतिशय आपली जी व्यथा आहे ती अतिशय खुलेपणाने व्यक्त केली. ते म्हटले, मी 15 दिवसापासून जेवलो नाही, झोपलो नाही, परत मला कोणी काही विचारलंसुद्धा नाही तुम्ही झोपले का जेवले. तर मला कालपर्यंत कोणी किंमतही दिली नाही. मी व्यथित झालो आणि मला साधारण लोक काही विचारत नाही. आणि ते म्हटले मला हे सहन झालं नाही आणि म्हणून मी हे सर्व लोकांसाठी सांगितलेलं आहे. आणि यावेळेस म्हणजे या निमित्ताने या महादेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे भक्तांची गर्दी जमली होती आणि त्यामुळं त्यांनी हे सर्व काही सांगितलं. आता यामुळे हे गवते आणि हे आपले बीबी जाधव आणि बळीराम गवते हे काय म्हणतात माहिती आहे का, गडाचे विश्वस्त हे माळकरी असावं असं दबावामुळं मी गप्प होतो. कारण हे परमार्थ क्षेत्र आहे आणि आता शांत बसणार नाही. या गडाशी जोडलेल्या प्रत्येक गावातून 2 मुलं असे 100 मुलं गडाचे काम पाहतील आणि जर कोणी मधं बोलले तर हीच मुले कारवाई करतील, असा दावाही महंत शिवाजी महाराजांनी केला. तर आता हे याच्यावर निर्णय हे संभाजी महाराज करतात का कोण करतं, हा एक लोक काय करतात तो एक महत्त्वाचा आहे. आता यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे, एक महंत शिवाजी महाराज यांनी जे काय बोलले त्यावर हे बळीराम गवते आणि बीबी जाधव यांनी तर सांगितलं की आम्हीच हा संपूर्णपणे एक पैसा आणलेला आहे आणि महाराज कोणाच्या दबावाखाली बोलले याचा शोध घ्यायला हवा आणि आमच्यावर जे काही आरोप करतात ते सगळे खोटे आहेत. आता त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे, कारण ऑडिट, पुतळा, टेंडरचे आमच्याकडे सगळ्या पद्धतीचे पुरावे आहेत. जर कोणाला पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला ते पुरावे देऊ बाबा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की आम्ही पिढ्यानपिढ्या गडाची सेवा करतो, पण आमच्यावर हे आरोप आजच का केले आणि कोणी करायला लावले आणि याच्या मागं कोण आहे, म्हणजे अशा पद्धतीचा इतिहासही त्यांनी आपला सांगितला. तर एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये ह्या सर्वसामान्य जे लोक आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे यामध्ये की हा जो महंत निर्माण करणार आहे, म्हणजे लोकांनी जो विरोध केला होता तो महंत यापूर्वीचा चारित्र्यवान असावा, व्यसनी नसावा, त्यानंतर त्याला थोडंसं ज्ञानही असलं पाहिजे, म्हणजे अध्यात्माचं भरपूर ज्ञान असलेला असावा आणि एक सर्व लोकांशी प्रेमळपणे संवाद साधून त्यांना आपली दीक्षा देणारा किंवा एक आपला अध्यात्माच्या दृष्टिकोनातून नारायणगडाचं महत्त्व वाढवणारा असावा, अशी लोकांची एक इच्छा होती. परंतु हे महंत शिवाजी महाराज यांनी आपल्या भाच्यालाच केलं, त्यामुळं ही परत राजकारणासारखीच परिस्थिती निर्माण झाली की काय असं लोकांना वाटलं आणि मग त्यामधून जे विरोधी होते मग ट्रस्टी कदाचित त्याच्या विरोधात गेले, अरे असं तुम्ही करू नका, दुसरा एखादा चांगला चारित्र्यवान अध्यात्म संपन्न व एक सगळ्या दृष्टिकोनातून योग्य असा एखादा कोणताही माणूस घ्या आणि त्याला या गडाचं महंत करा. आणि हा वाद बरेच दिवस चालला, बरेच महिने चालला, परंतु त्याच्यावर अजूनही काही निश्चित असं एक शेवटचं उत्तर काही सापडलं नाही. पण आता हा धार्मिक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे वाद शक्यतो होऊ नयेत किंवा झाले तर त्यावर उत्तराधिकारी जे लोक म्हणतात तसा मान्य करण्याचा अधिकार लोकांनी ठेवला तर ठीक आहे. परंतु जर समजा या महंत शिवाजी महाराजांनी आपल्या पद्धतीने जर एक आपला उत्तराधिकारी नेमला तर ते योग्य असतं, पण त्यांनी आपलं हे घराण्यातच नेमल्यामुळं लोकांचा थोडा जनक्षोभ वाढलेला आहे.
यामध्ये. आणि मग आता या गडाचं काय होणार, का कसं होणार, हे शेवटी धर्मादाय ट्रस्ट यांच्याकडं या गडाचं जे एकंदरीत भाग असतो तो नोंदलेला असतो. त्याच्यामध्ये त्यांचे ट्रस्ट वगैरे ते नोंदलेले असतात. आणि एकदा नोंदलेले ट्रस्ट असले की त्यांचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत त्यांना कारभार करता येतो. म्हणून आता हे दोन्ही जरी कोण खोटं बोलतं आणि कोण खरं बोलतं हे आता यामधून काही समजणार नाही. कारण महाराज हे आपले महंत शिवाजी महाराज आहेत, यांना आता लोकांनी बाजूला काढलेलं आहे. आणि आता हे संभाजी महाराज आहेत, हे तर सुद्धा महंत हे काही बोलतात किंवा नाही या संदर्भामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण या सर्व जणांची भेट घेऊन त्यामधून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. परंतु तत्पूर्वी आपल्याला यामध्ये कॉमेंट करून जास्तीत जास्त याविषयीची जर माहिती असली, सत्य माहिती असली तरी म्हणजे लोकांचं खरं असं ते आपल्याला समजेल. आणि त्यामधून हे महाराज यांचं काय मनोगत आहे, यांचं म्हणणं काय आहे, हे लोकांना काय वाटतं हे आपण आपल्या कॉमेंटमधून करा. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आणि कॉमेंट हे महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट करा. आणि कॉमेंट करून या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.